नमस्कार, मी विनोद सावंत. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. मित्रांनो, आज आपण आंबा विरळणी, आंबा छटणी कशा पद्धतीने केली पाहिजे आणि त्याच्यामुळं विरळणी केल्यामुळं कोणता फायदा होऊ शकतो आणि न केल्यामुळं कोणता तोटा होऊ शकतो, हे सर्व विषय आज आपण घेऊन ह्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत. मित्रांनो, छटणीचा खूप मला छटणीविषयी आवड आहे. छटणीविषयी आपलं विषय सुद्धा खूप वेगवेगळे आहेत आणि महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून मला छटणीसाठी प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर मित्रांनो, आंबा विरळणी करत असताना आंबा विरळणी कोणत्या झाडाची करायची असते, छटणी कोणती, विरळणी वेगळी पद्धत असते आणि छटणी म्हटलं तर ती पद्धत वेगळी. तर आता विरळणी करायचं जर म्हटलं, जी अशी ह्या साईजची मोठी झाडं असतात, आंबा केशर, ह्या झाडांची विरळणी करायची असते आणि विरळणी न केल्यामुळं त्याचा दुष्परिणाम केव्हा होऊ शकतो, जेव्हा आपल्या बागेला मोहर येतो आणि मोहर आल्यानंतर भरपूर प्रमाणात मोहर येतो पण आंबा सेटिंग भरपूर होत नाही. तर असं अडचणी काय येऊ शकतात? तर मित्रांनो, मोहर भरपूर आल्यानंतर जेव्हा फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आपण स्प्रे घेत असतो थ्रिप्ससाठी, तुडतुडे किंवा बुरशीसाठी, हे काही आजार असतात. तर हे आजार झाडामध्ये गच्ची प्रमाण जास्त असल्यामुळं, झाडामधनं सूर्यप्रकाश न खेळल्यामुळं, स्प्रे आतमध्ये न गेल्यामुळं, जो तुडतुडे काही आजार असतात त्याला औषध मारून सुद्धा रिझल्ट न आल्यामुळं त्या व्हायरसचा परिणाम आपल्या आंब्या मोहरावर होतो आणि त्याच्यामुळं फुलगळ जास्त होते. त्याच्यामुळं आंबा सेटिंग भरपूर होऊ शकत नाही. त्यासाठी विरळणी ही महत्त्वाचं करणं गरजेचं आहे. आंबा जेव्हा आपल्या बागेचा हार्वेस्टिंग पूर्ण होतो तेव्हा लगेचच विरळणी करायची आहे. कारण विरळणी जर लवकर केली तर पुढं पाऊस यायचा कालावधी जवळ असतो. कारण पाऊस यायच्या कालावधीच्या अगोदर जर विरळणी केली तर एक 15-20 दिवस झाडामधनं टेम्परेचर ऊन मिळणं गरजेचं आहे. काडीला ऊन मिळलं तर काडी परिपक्व चांगली बनू शकते. तर आता विरळणी करत असताना काही शेतकरी काय करतात, आता आपण बघू शकतो की झाडाच्या फांद्या भुईकडे आलेल्या आहेत, तर ह्या लय टेकतात. म्हणून काही शेतकरी काय करतात, खालच्या साईडच्या फांद्या पाकच कट करतात. जेवढी जिमनीच्या जवळ आलेले आहे तेवढीच फांदी कट करायची आहे. खालच्या साईडनं झाड जास्त उचलून द्यायचं नाही. जर जास्त उचलून दिलं तर तसं आपल्याला आंबा कमी प्रमाणात लागला दिसू जाईल किंवा उत्पन्न आंब्याचं कमी मिळू शकतं. आंबा कधीही झाडाच्या साईडनं जास्त लागतो, वरच्या साईडनं आंबा कमी लागू शकतो. त्यासाठी एक 2.5 ते 3 फुटापर्यंत खालनं झाडं उचलायचे आहेत आणि ज्या 2.5 ते 3 फुटाच्या वरच्या फांद्या असतात अशा फांद्या जास्त राखायच्या आहेत. जर जास्त फांद्या काढल्या तर आंबा कमी निघतो. आणि दुसरी गोष्ट, काही शेतकरी काय म्हणतात की आता 2.5-3 फुटापर्यंत जर फांदी ठेवली तर ती आंबा लागल्यावर भुईला टिकते, माल खराब होतो. तर मित्रांनो, त्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. बरोबर आहे, आंबा भुईला टेकतो, खराब होतो. त्यासाठी आपल्याला एखादी ज्या इतर झाडाचे जे काटे असतात त्याचा वापर करून फांदी असे खालच्या साईडनं टिसाल लावून अशी फांदी वर घेतली तरी चालू शकतं. तसं न करता दुसरा सुद्धा पर्याय म्हटलं तर आपल्याला उसाचा पाला पाचट जे असतात त्या झाडाच्या भोवतीने खालनं टाकलं, त्यावरती आंबा टेकू शकतो. त्या आंब्याला कोणताही कुजवा लागू शकणार नाही किंवा आंबा खराब होऊ शकणार नाही. अशा गोष्टी जरी करून जर आपण आंबा बागेचं नियोजन जर व्यवस्थित जर केलं तर उत्पादन खरोखर चांगल्या पद्धतीत वाढू शकतं. आणि विरळणी केल्यामुळं आपल्याला सेटिंगला काही अडचण येणार नाही. आणि जरी वारा बिरा जरी झाडामध्ये जरी आला, फांद्या कोणत्याही मोडणार नाहीत. विरळणी असल्यामुळं वारा जो भोवतणी झाडातनं पास होऊ शकतो. तर मित्रांनो, विरळणी करत असताना जेव्हा आपण कोणत्याही शेतकऱ्याच्या बागेमध्ये जातो, आपण जातो छाटणी करण्या किंवा विरळणी करण्यासाठी, पण त्या बागेमध्ये जाऊन त्या झाडाची कंडिशन कशी आहे ते बघितल्यानंतर ठरलं जाते की विरळणी करायची का छाटणी करायची. विरळणी करायची तर म्हटलं तर झाडाची कंडिशन त्या पद्धतीनं पाहिजे आणि छाटणी करायची म्हटलं तर
त्या छाटणीची झाडाची कंडिशन वेगळी राहते. तर आता विरळणी जर केली मित्रांनो, छाटणी बी काही टीमवाले किंवा शेतकरी काय करतात, विरळणी न करता छाटणी करतात. छाटणी केल्यामुळं आपल्याला झाडाला माल भरपूर लागणार नाही, बाग वेळेवर चालू शकते, बागाला पुन्हा पालवी निघू शकते. विरळणी जर केलं या पालवीला आपण माल घेणार आहे आणि माल भरपूर प्रमाणात लागणार. विरळणी करत असताना ह्या झाडाची विरळणी करायला कसं, जेव्हा सूर्य 12ला आपल्या डोक्यावरती येतो तेव्हा झाडाच्या बुडात जर आपण बघितलं, दाट सावली जर पडलेली असेल तर त्या झाडाची विरळणी करायला लागते असं सिद्ध होत. आणि त्या झाडाची विरळणी पूर्ण झाली, त्या झाडाची सुद्धा कंडिशन कशी ओळखायची, त्या झाडाच्या बुडामध्ये फाटकी सावली पडते, त्या झाडाची विरळणी पूर्ण झाली असं ओळखायचं. कारण मदर खोडाला वरच्या साईडनं सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाश जर झाडामधनं व्यवस्थित जर खेळला तर आपल्याला ते द्यायला किंवा अशा काही किरकोळ गोष्टींना काही सुद्धा अडचण येणार नाही. मित्रांनो, माझा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती आपण छाटणीसाठी किंवा इतर काही माहितीसाठी सुद्धा कॉल करू शकता. काही शेतकरी काय करतात, छाटणी जर करायचं म्हटलं की मला कॉल करतात, व्हिडिओ युट्यूबला बघितल्या लगेच कॉल करतात. असं न करता आपल्या टीमकडं जर छाटणी करून घ्यायची असेल कमीत कमी 1.5 ते 2 महिने आधी कॉल करून आपल्याला आपल्या बागेची छाटणीसाठी बुकिंग करावं लागेल, तेव्हाच आपल्या ग्रुपकडं आपल्या बागेची छाटणी करून घेता येईल. तर मित्रांनो, आता आपण ह्या झाडाची विरळणी चालू केलेली आहे. आता आपण बघणार आहोत की विरळणी कशा पद्धतीने करायची. ते असं झाडाच्या वर जाऊन आपल्याला सर्वोच्च साईनं विरळणी करायची आहे. जे मोठे झाडं असतात असं त्या झाडावरती वरती जाऊन आपल्याला विरळणी करून घ्यायची आहे. झाडाची थोडीशी हाईट सुद्धा वरच्या साईडनं कमी करायची आहे.